नाशिक ग्रामीण पोलीस दलाने अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई करत सिन्नर शहरातून एका पुरुषासह एका महिलेला ताब्यात घेतलंय। या दोघांकडून बनावट आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सिम कार्ड आणि डेबिट कार्ड जप्त करण्यात आले असून त्यांच्या निष्कासनाची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्या आदेशानुसार नाशिक ग्रामीण जिल्ह्यात हॉटेल, लॉजेस व इतर ठिकाणी संशयित व्यक्तींची तपासणी सुरू आहे। त्याच अनुषंगाने सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की सिन्नर शहरातील पांडवनगरी येथील श्रुती अपार्टमेंटमध्ये एक पुरुष व एक महिला संशयास्पदरित्या राहत आहे। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता सुरुवातीला संबंधितांनी स्वतःची नावे मिलन सुलतान सरदार आणि वर्षा सुलतान शेख राहणार कोलकाता, पश्चिम बंगाल अशी सांगितली। मात्र त्यांनी सादर केलेले आधार कार्ड संशयास्पद वाटल्याने त्यांना सिन्नर पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली। चौकशीत त्यांनी आपली खरी ओळख उघड करत ते बांगलादेशातील नराईल जिल्ह्यातील रहिवासी असल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून भारतात राहण्यासाठी वापरलेले बनावट आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सिम कार्ड आणि डेबिट कार्ड जप्त करण्यात आले। पोलीस तपासात संबंधितांकडून भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेले वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून त्यांचे निष्कासन करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे। प्राथमिक चौकशीनुसार हे दोघे सुरुवातीला मुंबई व सुरत येथे वास्तव्यास होते। गेल्या सुमारे 1 वर्षापासून ते सिन्नरमध्ये राहत असून नाशिक शहरातील काही हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला एस, उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर तसेच गुन्हेशोध पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी महेंद्र लोढा, सिन्नर।